जेवणानंतर उजव्या बाजूला पोटामध्ये तीव्र वेदना होतात का? तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला काही त्रास होतोय का? हे लक्षण पित्ताशयातील खड्याचे असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पित्ताशयातील खडे म्हणजे काय? ते नेमके का होतात आणि याचे लक्षणं कोणते कोणते असतात? यासाठी कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि पित्ताशयातील खड्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणते कोणते औषधं वापरले जातात व पित्ताशयाचा खडा कमी करण्यासाठी आपला आहार कसा असावा यावरती कोणते प्रतिबंधक उपाय आहेत हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आणि यावरती आपण काय काय करू शकतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दाबा जेणेकरून याच प्रकारचे नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पित्ताशयाचं कार्य पित्त साठवणं आणि योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये पित्त सोडणं असं असतं. यामुळं चरबीचं पचन व्हायला मदत होते. जेव्हा पित्त हे घट्ट होतं अशा वेळेला पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. पित्ताशयाचे खडे हे सरासरी 3 प्रकारचे असतात. बऱ्याच वेळेला कोलेस्टेरॉलचे खडे, पिगमेंटचे खडे आणि मिश्र प्रकारचे खडे असे 3 प्रकारचे खडे आपल्याला दिसून येतात. ह्याचं विविध प्रकारे अशा प्रकारे विभाजन केलेलं आहे. आता आपण बघूयात खडे नेमके का होतात. जेव्हा शरीरामध्ये जास्त कोलेस्टेरॉल वाढतं, लठ्ठपणा निर्माण होतो, आहारामध्ये तेलकट पदार्थ जास्त घेतले जातात किंवा डायबेटीस सारखे आजार तुम्हाला असतील किंवा तुमचं वजन अचानक कमी झालं असेल तर अशा वेळेला पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात. आपण बघतो काही गर्भवती महिलांमध्ये गर्भधारणेच्या दरम्यान किंवा काही लोकांना अनुवंशिक कारणामुळे सुद्धा पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात. पित्ताशयामध्ये खडे होण्याचं कारण वाढतं वय हे देखील असू शकतं. महिलांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात दिसून येतं. याशिवाय यकृतांचे विविध आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आता आपण पाहू पित्ताशयामध्ये खडे झाल्यानंतर कोणते लक्षणं आपल्याला दिसतात. जेव्हा पित्ताशयामध्ये खडे होतात अशा वेळेला उजव्या वरच्या पोटामध्ये तीव्र वेदना सुरुवात होतात. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ह्या वेदना ज्या असतात त्या वाढतात. उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे या वेदना जातात. ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला मळमळ होते, उलट्या होतात, अपचन होतं, कधीकधी पोट फुगल्यासारखं देखील होतं. काही वेळेला ताप देखील येतो. बऱ्याच वेळेला कावीळसारखे लक्षणं सुद्धा दिसतात. शरीर पिवळं होतं. या प्रकारचे प्रमुख लक्षणं आपल्याला पित्ताशयामध्ये खडे झाल्यानंतर दिसतात. पित्ताशयात खडे झाल्यावर कोणत्या तपासण्या कराव्यात हे आपण बघू. पित्ताशयात खडे झाल्यानंतर आपण अल्ट्रासाऊंड करू शकता, CT स्कॅन करू शकता किंवा MRI करू शकता, MRCP देखील करू शकता. रक्ताच्या चाचण्या आपल्याला करता येतात. यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते. जेव्हा पित्ताशयातील खड्याकडं दुर्लक्ष होतं काही कारणांमुळं तेव्हा पित्ताशयाला सूज येते, पित्तनलिका बंद होऊ शकते, स्वादिपिंडाचा दाह किंवा आग पडल्यासारखं सुरू होतं. बऱ्याच वेळेला विविध प्रकारच्या पित्ताशयाच्या इन्फेक्शनला सुद्धा हे खडे कारणीभूत असू शकतात. काविळीसारख्या समस्या निर्माण होतात. मित्रांनो, होमिओपॅथी शास्त्रामध्ये या पित्ताशयातील खड्यावर खूप चांगले चांगले असे औषधं आहेत. यांचा योग्य तज्ज्ञांच्या साहाय्यानं वापर केला तर आपण या पित्ताशयातील खड्यापासून सहजपणे मुक्त होऊ शकता. पित्ताशयाच्या खड्यावर कोणते औषधं आहेत ते आपण बघूया. चेलिडोनियम किओ नावाचं एक औषध मिळतं. हे गॉलस्टोनसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं औषध आहे. या औषधाचे 14 थेंब म्हणजे मुलार्क फॉर्ममध्ये घ्यायचे असतात. अर्धा कप पाण्यात टाकून हे 14 थेंब काही दिवस घेतल्यानं पित्ताशयातील स्टोन कमी व्हायला लागतो. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध आहे लायकोपोडियम या नावाचं. मित्रांनो, हे औषध देखील पित्ताशयातील खड्यावर अतिशय उत्तम असं मानलं जातं. मात्र हे औषध 200 किंवा 1 m पोटेन्शीमध्ये रिपिटेशनमध्ये किंवा 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, मात्र हे सगळं तज्ज्ञांच्या साहाय्यानं घ्यावं लागतं. पुढचं औषध आहे कार्डस्मार या नावाचं. हे देखील पित्ताशयाच्या खड्यावरती अतिशय चांगलं असं आणि रेग्युलर वापरलं जाणारं असं औषध आहे. महत्त्वाचं औषध आहे. हे औषध मुलार्कामध्ये वापरलं जातं. या औषधाचे सुद्धा 14 थेंब पाण्यात टाकून घ्यायचे असतात. यासारखंच पुढचं औषध आहे बर्बॅरिस व्हल्गॅरिस
क्यू या नावाचं. हे औषध देखील मोरार्क फॉर्ममध्ये घ्यायचं असतं. 14-14 थेंब अर्धा कप पाण्यामध्ये टाकून सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीनं काही दिवस घेतलं तर निश्चितच पित्ताशयातील खड्यावरती चांगला उपयोग तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये याशिवायही इतर औषधं आहेत, जसे की चायना, कल्केरिया कार्प, कोलेस्टेरम, डायस्कोरिया, फॉस्फरस यासारखे विविध औषधं होमिओपॅथीमध्ये वापरले जातात. मात्र यासाठी रुग्णाची परिपूर्ण आणि कंप्लीट हिस्ट्री घ्यावी लागते. नंतरच आपण योग्य अशा औषधापर्यंत पोहोचू शकतो. गॉलस्टोन झाल्यानंतर प्रतिबंधक उपाय कोणते केले पाहिजेत त्यात आपण बघू. ज्या लोकांना पित्ताशयामध्ये खडे झाले आहेत अशा लोकांनी भरपूर पाणी प्यावं, योग्य प्रमाणामध्ये फळे खावेत, हिरव्या पालेभाज्या खाव्यात, शक्यतो संपूर्ण धान्य किंवा हरभरे, तूर, मूग, मटकी यासारखे भिजवून खावेत. फायबरयुक्त आहार वाढवा, जेवण कमी करा आणि थोडं थोडं खात राहा. शक्यतो तळलेले पदार्थ खाण्याचं टाळा, फास्ट फूड टाळा, लोणी, चीज, जास्त साखर तसेच मद्यपान देखील टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पित्ताशयातील खडे टाळण्यासाठी किंवा वारंवार पित्ताशयामध्ये खडे होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी औषधं जे वापरले जातात ते शक्यतो घेऊ नका. एकदम वजन कमी झाल्यानं पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात. नियमित आरोग्याची तपासणी करत राहा. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.